वळूयात पुढल्या बातमीकडे। आज पुन्हा तापमानात वाढ होणार आहे। गुरुवारी कमाल तापमानात मागील काही तुलनेत 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ नोंदवली गेली होती, तर पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील कमाल तापमान वाढणार आहे। मुंबई, रायगड, ठाण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय, तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे। गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये 85% जास्त तर केरळमध्ये 78% जास्त मतदान झाले। दरम्यान पुदुच्चेरीमध्ये विक्रमी 89.87% मतदानाची नोंद झाली आहे, जे 1964 मधील पहिल्या निवडणुकीनंतरचं सर्वाधिक मतदान आहे। हे उच्च मतदान अशा वेळी झालंय जेव्हा आसाम आणि केरळमधील सत्ताधारी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात। आणि आता ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू खरातवर 2022 मध्येच शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। चार्ज शीट मधून खरातचं नाव मात्र वगळण्यात आलं। या प्रकरणाचा आता पुन्हा तपास होणार आहे। प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याला कोर्टानं मान्यता दर्शवलेली आहे। भोंदूबाबा अशोक खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात 2022 मध्येच गुन्हा दाखल केला गेला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। तर चार्जशीट मधूनही त्याचं नाव वगळण्यात आलं। या प्रकरणाचा पुन्हा तपास होणार आहे। शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे आत्महत्या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी राहता न्यायालयाकडे विनंती केली होती। या प्रकरणाचा आता पुन्हा तपास करण्यास कोर्टानं मान्यता दर्शवली आहे। संस्थान कर्मचारी विकास रामदास दिवटे याची आत्महत्या झाली आणि ती आत्महत्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांची त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। पण परंतु त्या सुसाईड नोट मध्ये जी नावं होती त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव होतं भोंदू कॅप्टन बाबा, परंतु या सुसाईड नोटच्या नुसार त्या भोंदू बाबाचं नाव चार्जशीट मधून वगळण्यात आलं। नेमकी हा तपास झाला कसा याची त्रुटी वाढल्यामुळं आणि त्यात शंका निर्माण झाल्यामुळं पुन्हा फिर्यादीने शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद देऊन हा तपास चांगल्या पद्धतीने व्हावा, यामध्ये पुरवणी चार्जशीट यावं अशी मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।